जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हर विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये शिष्य लक्षण बघत असताना काल आपण 21वी ओवी पाहिली. शिष्य पाहिजे निष्ठावंत, शिष्य पाहिजे सुचिष्मंत, शिष्य पाहिजे नेमस्त सर्व प्रकारी. कशा पद्धतीनं निष्ठा कार्य करते, किंबहुना निष्ठा ही कशी अवस्था आहे हे आपण काल विस्तृतपणे पाहिलं. आपल्या आचरणाची शुद्धता, नियमानं आचरणामध्ये राहणं याचं महत्त्वसुद्धा पाहिलं. सर्व गोष्टी समर्थ या कारणासाठी सांगतायत की प्रत्येक ओवीबरोबर, प्रत्येक लक्षणाबरोबर आपण अंतर्मुख व्हावं. आजचा दिवस आपण कसा सुरू केलेला आहे? आपण काही नियमांमध्ये राहत आहोत का? आपली श्रद्धा आहे की निष्ठा आहे? आपला विश्वास किती दृढ आहे? या सगळ्या गोष्टी आपणच तपासून पाहायच्या आहेत. परमार्थामध्ये अंतर्मुखता वेळोवेळी आवश्यक आहे. जर आपल्या वर्तनाकडे, आपल्या आचाराकडे, आपल्या भावाकडे, आपल्या श्रद्धेकडे आपलं लक्ष नसेल तर आपण बेसावध राहू. म्हणून समर्थ आपल्याला लक्षणांमधून सावध करतायत की शिष्य कसा असतो पहा, त्यानं कसं असणं आवश्यक आहे पहा, जेणेकरून आपल्याला एक प्रकारचा प्रकाश मिळेल, वाट दाखवणारा. आता कालपर्यंत आपण 21 ओव्या पाहिल्या. आता 22व्या ओवीत समर्थ काय म्हणतायत पहा. समर्थ म्हणतायत, शिष्य पाहिजे साक्षपी विशेष, शिष्य पाहिजे परमदक्ष, शिष्य पाहिजे अलक्ष लक्षी ऐसा. साक्षपी याचा अर्थ उद्योगी बरं का. याचा अर्थ काय? शिष्यानं आळशी असता कामा नये असं समर्थ सुचवतायत. त्यानं उद्योगी पाहिजे याचा अर्थ वेगवेगळे उद्योग करणारा तो पाहिजे असा मुळीच नाही. आपण जर आपलं आयुष्य नीटपणे पाहिलं तर आपण काहीतरी नोकरी करत असतो, धंदा करत असतो किंवा घरातील काही कामं करत असतो. पण आपल्या ठिकाणी आळस नावाचा एक शत्रू दडून बसला आहे, तिकडं आपलं लक्ष असत नाही. एखादं काम आपल्याला करायचं असतं किंवा आपल्याला आई किंवा वडील काहीतरी काम करायला सांगतात. आपण ते न करता नंतर करू अशी सबब सांगतो. कधीकधी ती स्वतःला सांगतो तर कधी दुसऱ्यांना सांगतो. वस्तुतः आपल्याला त्या क्षणाला कंटाळा आलेला असतो म्हणून आपण उठत नाही किंवा काम करत नाही. या कंटाळा नावाच्या गोष्टीवरती समर्थांचा आक्षेप आहे. ते म्हणतायत, शिष्य हा साक्षपी असला पाहिजे, सदा प्रयत्नवादी असला पाहिजे, उद्योगात असला पाहिजे. वेगवेगळे उद्योग करणारा तो पाहिजे असं समर्थांना म्हणायचं नाही, कारण वेगवेगळे उद्योग करत राहणं हे रजोगुणाला निर्देशित करतं. परमार्थामध्ये रजोगुण काही कामाचा नाही, तमोगुण तर नाहीच नाही. शिष्यानं उद्योगी असणं हे सांगण्यामागं समर्थांना सुचवायचं आहे की त्यानं आळसाच्या अधीन होऊ नये. असं पहा, शेवटी आपलं शरीर आहे. शरीराच्या काही मर्यादा आहेत. ज्या कष्टांची सवय आपल्याला नाही असे कष्ट आपल्याला कधीतरी झाले. समजा घरात 50 माणसे जेवायला आली तर मग त्या दिवशी आपल्याला कंटाळा येणं, आपल्याला विश्रांती घेऊ असं वाटणं स्वाभाविक आहे. पण सर्वसामान्यतः आपलं जीवन तसं नसावं की जरा काही हालचाली केल्या की कंटाळा येऊन बसला, काही ना काहीतरी निमित्त केलं आणि उद्योग करायचा टाळलं. समर्थ म्हणतायत, साक्षपी असावं म्हणजे अतिशय दक्षपणे, सावधपणे उद्योगामध्ये रत असावं, आळसाला जागा देऊ नये. म्हणूनच ते पुढे शिष्य पाहिजे परमदक्ष असं पण म्हणतात. दक्षतासुद्धा सावधतेला निर्देशित करते. आणि नीट जर आपण पाहिलं तर आळशी व्यक्ती कदापि दक्ष असत नाही, सावध असत नाही. म्हणजे
साक्षपी असणं आणि दक्ष असणं या एकमेकांबरोबर जाणाऱ्या गोष्टी आहेत. बरं, समर्थ नुसतं साक्षपी पाहिजे असं म्हणत नाहीत. ते म्हणतात शिष्य पाहिजे साक्षपी विशेष. या विशेष शब्दातून समर्थांना काय सुचवायचं आहे ते आपण पाहूया. मूलतः समर्थ आपल्याला परमार्थाचा उपदेश करतायत. परमार्थाव्यतिरिक्त समर्थांना दासबोधात काहीही सांगायचं नाही. आजकाल काही जण गीतेचा किंवा दासबोधाचा धंद्यासाठी, व्यापारासाठी, प्रपंचासाठी उपयोग करतात की पहा, धंदा कसा करायला शिकवला आहे, मॅनेजमेंट कशी शिकवली आहे, प्रपंच कसा शिकवला आहे. पण हे अद्वैत ग्रंथ आहेत. मूळ या ग्रंथांचा हेतू अध्यात्मशास्त्र विवरण करणं हाच आहे. त्यामुळं समर्थ जेव्हा साक्षपी वृत्तीला विशेष शब्द जोडतात त्यावेळी त्यांना परमार्थातील साक्षपी वृत्ती निर्देशित करायची आहे. या परमार्थातील साक्षपी वृत्तीकडे पाहताना आधी आपण आळस या गोष्टीकडे पाहूया की नेमका आळस आपल्याला का येतो. याचं मुख्य कारण आहे आपल्या अंतरात असलेला तमोगुण. आळस तमोगुणालाच निर्देशित करतो. कंटाळा येणं, आत्ता गोष्ट करू नये असं वाटणं, माहीत असतातून की ही गोष्ट आवश्यक आहे तरी पण मनातल्या मनात काहीतरी सबबी निर्माण करून ती गोष्ट आता करू नये अशा पद्धतीचा विचार करणं. एकदा विचार मनामध्ये आला की नंतर बुद्धीमध्ये त्याचा निश्चय होतो आणि मग बुद्धी मनाच्या अधीन होते. ती पण म्हणते की काही गरज नाही, झोपून राहूया. सर्वसाधारणत आळसाचा हा क्रम आहे. या क्रमाकडं जर नीट पाहिलं तर लक्षात येईल की इथं आपल्या मनाचा वाटा खूप मोठा आहे. ज्याचं मन ताब्यात आहे तो कदापि आळशी असत नाही. बहुतांश वेळेला आपलं मनच आपल्याला आळशी बनवतं आणि आपलं मनच आपल्याला उद्योगी पण बनवतं. याचा अर्थ असा, साधकाचं आपल्या मनाकडं लक्ष पाहिजे. ध्येय जर आपण काही निश्चित केलं असेल तर त्या ध्येयाच्या दिशेनं चालायला आपलं मन आपल्याला सहाय्य करतंय का, इकडं आपलं लक्ष पाहिजे. असं पहा, एखादा गिर्यारोहक असतो, त्याला एक शिखर सर करायचं असतं. आता अडचणी येणार नाहीत असं कसं होईल. वादळ, वारं, उंची वगैरे अनेक अडचणी असतात. जवळच्या सामग्री असतात, त्याच्या बाबतीतल्या अडचणी येतात. तरी पण गिर्यारोहक जात राहतो. भूक लागते, शरीर थकतं, काही वेळेला शरीराला अपघातसुद्धा होतात, अपाय होतात, तरी पण तो जात राहतो. याचं कारण असं की ध्येय त्याच्या पुढे दिसत असतं. ते शिखर सर करायचं आहे असं मनानं घेतलेलं असतं. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मनी नाही, नये आकाराते काही. जोपर्यंत तुम्ही मनानं घेत नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट आकाराला येणार नाही असं तुकाराम महाराज सांगतायत. हे मन आपल्या साधनेमध्ये लावणं अत्यंत गरजेचं आहे. आत्ताच आपण गिर्यारोहकाचं उदाहरण पाहिलं. त्याच्या डोळ्याला ते शिखर दिसत असतं. डोळ्याला दिसत असतं म्हणजे मनःचक्षून पुढं ते असतं. ध्येय म्हणून ते समोर असतं. ते आपलं निश्चित नसल्यामुळं आपल्या मनाला सबबी सांगण्यासाठी काही वाव राहतो. हा वाव मनाला देऊ नये. आपण जर ध्येय निश्चित केलं तर आपल्याला आता इथंपर्यंत पोहोचायचं आहे असा निश्चय करता येतो. ध्येय ठरवणं आणि ध्येय निश्चित करणं यात सुद्धा सूक्ष्म फरक आहे बरं का. आपण ध्येय ठरवलं की काही नाही, रोज सकाळी 6 वाजता ध्यानाला बसायचं. आता ध्येय ठरवणं आणि निश्चित करणं यातला फरक पाहूया. नुसतं ध्येय आपण ठरवलं तरी सबबी तिथं येतात. ठरवलं आहे खरं, पण एकदम 6ला बसायला नको, पूर्ण विश्रांती घेऊ, 6:30-7 वाजता बसूया असं होऊ शकतं. पण जर बसायचंच हा चकार तिथं असेल, निश्चय तिथं असेल, तर मात्र मनुष्य कुठल्याही परिस्थितीत तिथं जाऊन बसतो. त्या वेळेची मर्यादा पाळतो.
की आपला निश्चय होता 6ला बसायचा आहे, तर मग बसायचंच आहे. हा चकार निश्चयामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. मला करायचंच आहे अशा पद्धतीची भावना शिष्याची असली पाहिजे, साधकाची असली पाहिजे. ही ध्येय निश्चिती झाली की मग त्यातल्या त्यात आपल्या मनाला सबबी सांगायला वाव कमी राहतो. तरीसुद्धा मन खट्याळ आहे, अत्यंत हटवादी आहे, ते सबबी पुढं आणतं. मग अशा वेळी आपला निश्चयच आपली मदत करतो त्या मनाला बाजूला सारण्यासाठी. कबीर महाराज म्हणतात, मनाला बाजूला सारण्याचा अभ्यास जो करतो तो मुनी असतो. हे मन साधनेला आपल्याला हितकारी पण आहे आणि साधनेपासून दूर नेणारं पण आहे. आपल्या निश्चयानं, आपल्या ध्येय निश्चितीनं या मनाला बाजूला सारण्याचा अभ्यास करावा. आपण परमार्थातील साक्षपी वृत्ती पाहतोय बरं का, आणि ती पाहत असताना आपण आळस हा आपल्यातला दोष पाहतोय. ज्यावेळी आपल्या मनाला आपल्याला बाजूला सारता येत नाही, तेव्हा तिथं आळसाचा जन्म होतो. तो जन्म होत असताना आपल्याला कळतं बरं का, जर आपण दक्ष असू तर, सावध असू तर. म्हणून समर्थांनी साक्षपीबरोबर दक्षताही सुचवलेली आहे, सांगितलेली आहे. सावध जर आपण असू तर आपल्या लक्षात येतं की आपलं मन आता सबबी सांगत आहे. खरं म्हणजे आपण पूर्ण विचार करून ठरवलं होतं सकाळी 6ला ध्यानाला बसायचं आहे. पण आता या सबबी कुठून आल्या, हे विचार कुठून आले, तर लक्षात येतं आपल्या मनानंच हे कारस्थान केलेलं आहे. मग कारस्थान लक्षात आलं की त्याच्या आहारी जायचं नाही. इथे पण आपला निश्चय आपली मदत करतो. म्हणून नुसतं ध्येय ठरवून उपयोग नाही, त्याचा आधी निश्चय करावा. हे करायचंच आहे अशा पद्धतीचा दृढ निश्चय असावा आणि मग त्या मार्गानं पावलं टाकायला सुरुवात करावीत. असं केलं की आडवं आलेलं मन बाजूला सारता येतं आणि मग बाजूला सारलं की ते आणखी चुळबुळ करायला लागतं. आज आपण त्याला बाजूला सारलेलं आहे, तर उद्या आणखी जोमानं ते आपल्या आड येतं, परवा त्याहून जोमानं येतं. असं काही दिवस त्या मनाचं चालतं, पण त्यानंतर त्याच्या लक्षात येतं की आपलं काही इथे चालणार नाही. आपण या झालेल्या निश्चयाला साथ देणं गरजेचं आहे. खट्याळ वासरू असतं पहा, त्याला दाव्याला बांधलं जातं आणि ते दावं खुंट्याला बांधलं जातं. ते भरपूर दंगा करतं, उड्या मारतं. त्याला असं वाटतं की हे दावं तुटेल आणि आपण पळून जाऊ. पळून जाऊन त्याला काय करायचं असतं, फारसं काही नाही, इकडे तिकडे बागडायचं असतं इतकंच. पण जेव्हा त्याच्या लक्षात येतं की आपला जोर इथे कामी पडत नाही आहे, हे दावं तुटत नाही आहे, तर ते दमतं आणि तिथेच बसून राहतं. हळूहळू त्याला बसून राहायची सवय होते आणि दाव्याबरोबर त्या खुंट्याबरोबर ते जगायला शिकतं. मालक जेव्हा मोकळं सोडतो तेव्हा ते बागडतं, खुंट्याला बांधलं की शांत बसतं. आता त्याची धाव राहत नाही. खुंट्याला बांधल्यानंतर शांत बसायचं आहे असं त्याच्या लक्षात आलेलं असतं. याला इंग्लिशमध्ये कंडिशन्ड माइंड अशी संज्ञा आहे. असंच आपल्या मनाचं पण आहे. आपल्या मनाचा हट्ट पुरवला नाही की मनाच्या लक्षात येतं दाव तुटत नाही आहे, खुंट मजबूत आहे, तर मग मन स्वस्थ राहायला शिकतं. आणि मग ही मनाची स्वस्थता आपल्याला आपला निश्चय पाळायला मदत करते. आणि एकदा आपला निश्चय पाळला गेला की मग आळसाला जागा राहत नाही. मग आळस तिथून पळ काढतो. असं घडणं म्हणजे साक्षपी होणं बरं का. साक्षपी याचा अर्थ उद्योगात राहणं, याचाच अर्थ आळसाला बाजूला ठेवून आपल्या साधनेवरती केंद्रित होणं. साधनेच्या बाबतीत शिष्यानं साक्षपी असणं अपेक्षित आहे. वेगवेगळे व्यवसाय करणं म्हणजे उद्योगात राहणं अशी शिष्याकडून अपेक्षा नाही. कशाविषयी साक्षपी राहायचं आहे, तर आपल्या साधनांविषयी, आपल्या उपासनेविषयी,
गुरुपदिष्ट मार्गाविषयी. आपलं आडवं येणारं मन, त्याचे विचार, आळस या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायला शिष्यानं शिकल्या पाहिजेत. किंबहुना जो ते बाजूला ठेवतो तो शिष्य असतो असं समर्थांना सुचवायचं आहे. साधनेच्या बाबतीत तर आळस अनंत वेळेला आडवा येतो. व्यवहारातल्या कामांमध्ये तर येतोच, पण साधनेत तो जास्त येतो. त्याचं एक कारण आहे. व्यवहारातील कृतीचं, कर्माचं फळ हे दृश्य आहे आणि तत्काळ आहे. हात लावला गरम वस्तूला की पोळणं हा कर्माचा भोग लगेच मिळतो. तसं साधनेमध्ये घडत नाही. आज साधनेला बसला आहे आणि आजच मन शांत झालं असा अनुभव न आल्यामुळं साधनेच्या कर्मामध्ये आळस जास्तीत जास्त येतो. कारण आपलं मन हे सबब सांगतं की काल बसून काय असं झालं जे आज बसून होणार आहे. आपण कितीतरी दिवस बसतोय, कुठे काय साध्य होतंय. अशा पद्धतीची सबब व्यवहारात पटकन येत नाही. कारण व्यवहारातल्या कर्मांचं, प्रयत्नांचं फळ लगेच दिसून येतं. जसं मगाशी पाहिलं तसं गरम वस्तूला हात लावला की चटका बसतो, आपण हात मागे घेतो. तसंच आपण काही प्रयत्न करत असू तर त्या प्रयत्नातून काहीतरी घडतंय हे लगेच दिसू लागतं. मग मनाला सबबी कमी सांगता येतात. व्यायामाला सुरुवात केली की लगेच थोड्या दिवसांनी शरीरामध्ये थोडा का होईना फरक दिसायला लागतो. तरीसुद्धा व्यायामाच्या बाबतीत मन आपल्याला सबबी सांगतं, आळस तिथं निर्माण करतं. साधनेत मात्र अत्यंत सूक्ष्म प्रवास आहे. एका क्षणात काहीही मिळत नाही. वर्षानुवर्ष साधना केल्यानंतर मन स्थिर होतं. तर अशा बाबतीत मनाकडं जास्त वाव आहे आपल्याला सबबी सांगण्याचा, आळस निर्माण करण्याचा. म्हणून समर्थ आपल्याला सावध करतायत की शिष्यानं साक्षपी असावं. साधनेच्या बाबतीत अत्यंत दक्ष, जागरूक राहून साधनांच्या प्रयत्नांमध्ये राहावं. साधनासुद्धा वेगवेगळ्या अंगांनी आहे बरं का. दिवसाच्या कोणत्याही एका वेळी ध्यानाला बसलं म्हणजे साधना संपत नाही. यम नियम पालन करणं हे साधनेचं मुख्य अंग आहे. जसं की अहिंसा राखणं, कायिक, वाचिक, मानसिक, शाब्दिक वगैरे अंगांनी कुणाला इजा न पोहोचवणं, कुणाची चोरी न करणं, कुणाच्या पैशाबद्दल अभिलाषा न बाळगणं, कुणाची निंदा स्तुती न करणं, कुणाबद्दल काही वाईट विचार न करणं, आपल्या साधनेमध्ये प्रामाणिकपणे राहणं, असे अनेक भाग साधनेमध्येच येतात. त्यामुळं साधना करून उठल्यानंतर साधकाचं आयुष्य साधक म्हणून संपत नाही. साधना त्याची 24 तास सुरूच आहे. मग या 24 तासात अनेक वेळेला सावधपणा बाळगावा लागतो. म्हणून दक्षता समर्थ सांगतायत. असं पहा, आपण डॉक्टरांकडे गेलो, छातीत त्रास होतोय, वर्षानुवर्ष सिगरेट ओढतोय. डॉक्टर सांगतात, भाऊसाहेब आता सिगरेट बंद करा. आपण अगदी डॉक्टरांचं मनापासून ऐकतो. खरं आहे डॉक्टर, मी बंद करतो असं पण म्हणतो. बाहेर आल्यानंतर आपण डॉक्टरांनी सांगितलेलं ऐकणार असं ठरवतो सुद्धा. काही तास उलटून जातात आणि आपला हात सिगरेटकडे जातो. असं होऊन कसं चालेल? आपलं आरोग्य नीट कसं राहणार? तसंच परमार्थामध्ये पण आहे. महाराज आपल्याला सांगतायत की नामात कसं राहायचं, राम करता ही वृत्ती कशी ठेवायची, आपल्या प्रत्येक कर्मात भगवंत करता आहे हा भाव कसा ठेवायचा. महाराज जेव्हा आपल्याला सांगतात तेव्हा आपण अगदी मनापासून ऐकतो. असा निश्चय पण करतो की असं वागायचं. काय सुंदर महाराजांनी सांगितलं आहे. पण काही तासांनी आपण हा निश्चय ठेवत नाही, बाळगत नाही. त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि कर्ता भावानं प्रत्येक कर्मात गुंततो. महाराजांनी सांगितलेलं असतं, परिस्थिती कशीही येवो तुम्ही नामात राहा. पण परिस्थितीनुसार आपण काळजीला आधी जवळ करतो आणि नामाला नंतर. असं आपल्या हातून तरी का घडतं? कारण आपण दक्ष असत नाही म्हणून.
म्हणजे पहा हं, उद्योगात म्हणजे साधनांच्या प्रयत्नात पाहिजे आणि सावधतेनं पाहिजे, दक्षतेनं पाहिजे. आपल्या अंतःकरणाकडे, आपल्या चित्तवृत्तींकडे साधकाचं नेहमी लक्ष असावं, हे समर्थांना सांगायचं आहे. अंतर्मुखता आणि बहिर्मुखता हे वृत्तींचे दोन मार्ग आहेत. डावीकडे गेल्यानंतर भगवंतापासून दूर जाणार आहोत, उजवीकडे गेल्यानंतर भगवंताच्या जवळ जाणार आहोत. तर वळणांवर उभा असताना आपला निर्णय आहे की आपल्याला कुठं वळायचं आहे. दक्षता जर परमार्थ साधनेविषयी असेल तर मनुष्य अंतर्मुख होईल, आणि दक्षता जर प्रपंचाविषयी, संसाराविषयी, दृश्याविषयी असेल तर साधक बहिर्मुखच राहील. मुख्यत्वे करून समर्थांना परमार्थ सांगायचा असल्यामुळं समर्थ साक्षपी ही वृत्ती आणि दक्षता हा गुण परमार्थाला उद्देशूनच सांगतायत. भगवंताच्या ठिकाणी दक्ष राहायला सांगतायत, आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. आणि त्या साधनेमध्ये रममाण होत असताना आपल्या व्यवहाराच्या, आचाराच्या, वृत्तींच्या ठिकाणीही दक्षता ठेवायला सांगतायत. म्हणून शिष्य पाहिजे साक्षपी विशेष, हा विशेष शब्द परमार्थ साधनेला निर्देशित करतो. साक्षपीतना असावं, पण कुठल्या बाबतीत? परमार्थ साधनेच्या बाबतीत, गुरुपदिष्ठ साधनेच्या बाबतीत. आणि शिवाय त्यानं परमदक्ष असावं. नुसतं दक्ष नाही तर अत्यंत दक्ष. आणखी एक महत्त्वाचा गुण त्यांनी पुढं सांगितला, आणि तो म्हणजे शिष्य पाहिजे अलक्ष लक्षी ऐसा. अलक्ष याचा अर्थ आत्मस्वरूप, परमात्मस्वरूप. त्याला अलक्ष म्हणतात कारण तो इंद्रियांच्या, अनुभवांच्या पलीकडे आहे. जे आपल्या प्रचितीला येतं, अनुभवाला येतं, त्याला लक्ष अशी परमार्थात संज्ञा आहे. डोळ्यांना दृश्य दिसतं, कानांना आवाज ऐकू येतो, मनांना विचार कळतात, बुद्धीला कळतात, आपल्या चित्ताला कळतात. त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षामध्ये येतात. आपलं मन, चित्त, बुद्धी, अहंकार आणि आपली बाहेरची इंद्रिय, नाक, कान, डोळे, त्वचा वगैरे वगैरे, ही सर्व लक्षाला अनुभवू शकतात. यातील कुणाहीमध्ये आत्म्याचा अनुभव घेण्याची क्षमता नाही. म्हणून आत्म्याला अलक्ष अशी संज्ञा आहे की तो अनुभवाला येत नाही. आत्म्याच्या ठिकाणी आत्मरूप होणे हेच केवळ संभवतं. काल मी आत्म्याचा अनुभव घेतला बरं का, अशी गोष्ट परमार्थात संभवत नाही. पण समर्थ काय म्हणतायत? अलक्ष लक्षी ऐसा, असा शिष्य पाहिजे. याचा अर्थ अलक्ष असलेल्या आत्म्याला पाहणारा पाहिजे असं नाही, कारण आत्म्याला पाहताच येत नाही वेगळेपणानं. समर्थांना सुचवायचं आहे, शिष्य अलक्ष लक्षी ऐसा पाहिजे, म्हणजेच आत्मस्वरूपाच्या अनुभवासाठी तयार होणारा तो पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, जर आपल्या कोणत्याही इंद्रियांनी आत्म्याचा अनुभव घेता येत नाही तर अलक्ष वस्तू लक्ष होईल तरी कशी? ती लक्ष होते याचा अर्थ आत्मस्वरूपाकारच साधक होतो. शिष्य कसा पाहिजे? तर आत्मस्वरूपाकार होता येईल अशा तयारीचा पाहिजे. आता त्या तयारीमध्ये देहभावाचा निराश होणे, मनाचं अमन होणे, उन्मन होणे इत्यादी गोष्टी आहेत. या गोष्टींसाठी सक्षम शिष्य पाहिजे असं समर्थांना सुचवायचं आहे. उन्मन झाल्याशिवाय अलक्ष वस्तू लक्ष होत नाही. देहभाव गेल्याशिवाय भगवंत भेटत नाही. ही परमार्थ साधनेतील वस्तुस्थिती आहे. म्हणून समर्थ म्हणतात की शिष्य कसा पाहिजे? तर पहिल्यांदा तो साक्षपी पाहिजे, तेही विशेषत्वानं. उद्योगात रत पाहिजे, पण साधनेच्या. साधनेकडं त्यानं कानाडोळा करू नये, साधनेच्या बाबतीत आळस करू नये. आणि त्यासाठी त्यानं परमदक्ष असणं आवश्यक आहे. अंतरामध्ये दक्षता असेल तर साधकाला साधन मार्गावरती निर्धोकपणे चालता येतं. त्याच्या आड ना मन येतं ना वृत्ती येतात.
आपण सावधानता दाखवली तर सद्गुरू आपली मदत करायला तिथे आहेतच. पण आपणच जर आळसानं झोपून राहिलो तर सद्गुरू तरी काय करणार? एवढं सांगून समर्थ पुढे म्हणतात की शिष्य पाहिजे अलक्ष लक्षी ऐसा. ज्याचा अनुभव घ्यायला खरं म्हणजे कुणीही जात नाही, जो सगळ्याचा अधिष्ठाता आहे असा आपला आत्मा. सगळेजण बहिर्मुख आहेत, बाहेरच गुंतलेले आहेत, दृश्यामध्ये आसक्त झालेले आहेत. तर तिथली आसक्ती काढून जो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आसक्ती लावतो, तिकडे लक्ष देतो, त्या आत्मप्राप्तीसाठी स्वतःला तयार करतो, तो शिष्य असतो. यापुढेही समर्थ अनेक लक्षणं सांगत आहेत. ती आता आपण यथावकाश पाहू. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.